नमस्कार मंडळी, आज आपण साधी सोपी मेथीची भाजी बघणार आहोत। तर त्यासाठी मी लसूण बारीक कापून घेतलाय, कांदा कापून घेतलाय, टोमॅटो कापून घेतलाय आणि इथे मी मुगाची डाळ 15 ते 20 मिनिट धुवून भिजत घातली होती। इथे मेथीची भाजी सुद्धा मी चांगली पाण्यात भिजवून घेतली आहे। आता इथे जिरे टाकणार आहोत। जिरे तडतडलं की त्यात आपण बारीक चिरलेला लसूण टाकणार आहोत। हिंग पण टाकायचं आहे। इथे लसूण टाकणार आहे। इथे मी बारीक मिरची सुद्धा करून घेतली आहे। आता मिरची टाकते मी। मिरची छान तळली गेली की कांदा टाकायचा आहे। कांदा जर असं ट्रान्सपरंट झाला की आपण टोमॅटो टाकणार आहे आणि टोमॅटो टाकलं की लगेचच मी भाजीला लागेल तेवढं सगळं मीठ मी इथेच टाकणार आहे टोमॅटो झाला की। इथे आपला कांदा थोडं 5-1 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे कांदा पटकन होतो। आता इथे टोमॅटो टाकते मी। टोमॅटो पण मी बारीक कापून घेतला होता। आता 1 चमचा तिखट आणि पाव चमचा हळद टाकणार आहे मी मेथीच्या भाजीत। आणि आता मीठ टाकणार आहे। मीठ टाकलं की आपला टोमॅटो लगेचच छान शिजतो। आपल्याला नंतर खाताना टोमॅटो असा टचटच लागत नाही भाजीत। आता इथे परत मी 1 वाफ काढून घेणार आहे। छान परतून घ्यायचं आहे हे। आणि आता श्रावण महिना लागलाय, छान पाऊस पडलाय, सगळीकडे हिरव्या भाज्या छान मिळतील। बघा आपला टोमॅटो छान शिजलाय। इथे गॅस बारीक करून आपण पाण्यात भिजवलेली मेथीची भाजी टाकून घेऊ। ही भाजी थोडीशी कोरडीच असते आणि इथे भाजीला पाणी सुटेल तेवढ्यावरच ती भाजी शिजत असते। आता इथे मुगाची डाळ पण टाकून घेणार आहे मी आणि छान हलवायची आहे मग भाजी। मेथीच्या भाजीचं एक असतं की मेथीची भाजी तुम्ही जितकी जास्त हलवाल तितकी ती कडू लागत असते। त्याच्यामुळे भाजी टाकल्यानंतर फक्त 1 ते 2 वेळेसच भाजी हलवायची आहे, नाहीतर भाजी खूपच कडू लागते। मेथीची भाजी फार नाजूक असते, निवडताना सुद्धा जर तुम्ही ती ओरबाडून निवडली तरीही भाजी कडू लागते। आता भाजी छान सगळीकडून हलवून झाली आपली। आता इथे 1 वाफ देणार आहोत आपण आणि ही भाजी आणि डाळ वाफेच्या पाण्यावरच शिजते। रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा, कमेंट्समध्ये सांगा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।